नमस्कार, जय शिवराय. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. आज आपण एक गणपतीचे वेगवेगळ्या वेगवेगळ्या मूर्ती असं बनवणार. आपल्यासमोर एक सुंदर अशी सुरेख सुभेदार अशी आकर्षक मूर्ती आहे. अशा वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि असं वाटलं की बाबा व्हिडिओ बनवूया. आणि छान अशा मूर्ती आहेत वेगवेगळ्या, त्या तुम्हालाही दाखवाव्याशा असं मला वाटलं, म्हणून मी आज व्हिडिओ बनवते. त्याच्यानंतर एक दुसरी मूर्ती आहे गणेशाची. त्यात कलाकाराने इतकं म्हणजे एक देखणं रूप बनवलं आणि सुंदर अशी मनमोहक गणेशाची मूर्ती आहे. आणि गणपती बाप्पाच्या माथ्यावरती नागदेवता रूढ झाल्यासारखं एक वेगळंच चित्र आहे. छान मनमोहक अशी मूर्ती आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक वेळ आहे. हा गणेशाचं वेगळं रूप आहे, पण एक वेगळी कलाकृती आहे. सुंदर मोहक असं दिसणारं रूप वेगळे पण आहे गणेशाच्या मूर्तीमध्ये आणि छान अशी दिसते. तुम्ही असे कधी पाहिल्यात का? कमेंट्समध्ये सांगा मला. त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या अशा मूर्ती आहेत आणि ह्या इथल्या लोकल म्हणजे जे मूर्तिकार आहेत किंवा एक सेंटर आहे, सिरॅमिक सेंटर, तिथे बनवल्या जातात आणि त्या विकल्या जातात असं एक मला थोडंफार माहिती आहे. आणि छान अशी मूर्ती आहे, वेगळेपणा आहे थोडंसं. त्याच्यानंतर अजून एक मूर्ती आहे गणेशाची. छान वेगळे असं एक रूप आहे त्याचं. आणि अशा तुम्ही मूर्ती कुठे बनवलेल्या आहेत, बघितल्यात का? मी तर फर्स्ट टाईम बघतो अशा वेगवेगळ्या कलरमध्ये, वेगळ्या शेपमध्ये. गणेशाचं रूप वेगळंच आहे, खूप छान. आणि त्याच्यानंतर अजून एक अशी वेगळेपणा असणारा म्हणजे एक अर्ध रूपी दिसणारा गणेश आहे. त्याचं म्हणजे एक एका साईडूनच आपण बघितलं तर तसं वेगळेपणा असं जाणवतो आणि छान वाटतं. हातामध्ये मोदक, गणेशाचे असं वेगळं एक रूप आहे आणि ते मनाला मोहून टाकतं. त्याच्यानंतर अजून एक वेगळा असा एक गणेशाचं रूप आहे. एक्झॅक्ट मी फर्स्ट टाईम असा बघतो की ह्यात काय एक्सप्लेन करावं. गणेशाचीच मूर्ती आहे आणि वेगळे पण आहे. आपण समोरून असं एकदम सुरेख असे बघणाऱ्या वेगळे गणेशाच्या मूर्ती पाहिल्या असेल, पण असा एक कधी म्हणजे बघण्याचा फर्स्ट टाईम माझा तरी अनुभव आहे. आपण बघितला असाल किंवा आपल्याकडे कोणी मूर्तिकार